गुड मॉर्निंग बर्थडे बॉय. आणि या बर्थडे बॉय साठी आज बनवलाय स्पेशली गाजरचा हलवा, ज्यात आहे बायकोचं खूप प्रेम. आता ही बायको तिच्या हातून या बर्थडे बॉयला हा गाजरचा हलवा भरवणार आहे. नाही नाही तुळजा, मी आता नाही खाऊ शकत. का? तुला माहित नाही का, प्रत्येक वाढदिवसाला मी न खाता पिता आधी देवाचं दर्शन घेतो आणि मग खातो. ओह, अरे मग जा पटकन पाया पडून घे, म्हणजे मी माझ्या हातून हा गाजरचा हलवा भरवीन तुला. या देवाचं घेतलं की आता माझ्या देव माणसाचं दर्शन घ्यायचंय मला, डॅडींचं. सूर्या, अरे मग हा गाजराचा हलवा खाऊन गेलास तर काय बिघडणार आहे? इतक्या प्रेमाने मी तुझ्यासाठी हा बनवलाय. बायकोय मी तुझी, तुझ्या आयुष्यात सगळ्यांच्या आधी मी पाहिजे. तुळजा, असं नको ना करू, मी लगेच जाऊन येतो ना परत. हे बघ, एवढ्या वर्षाची परंपरा नको ना मोडू अशी, नाहीतर माझं दिवसभर मन नाही लागणार. तुळज, मी मी लगेच जाऊन येतो परत. हा, मग आपण भाग्याला पण आणायला जाऊ, मग खातो मी. चालेल? डॅडी, कुठे आहे तुमचा तो अंगठे बहादूर सूर्या? नाही म्हणजे वेळेवर येईल ना तो? मला हे पेपर सबमिट करायला पुण्याला जायचंय. येणार येणार, साला बाधा प्रमाण येणार. काही म्हणा डॅडी, पण त्याच्या संपत्तीवर तुमचा जो अधिकार आहे ना, तो अगदी व्यवस्थित शाबूत आहे. मी दरवर्षी हे पेपर रिन्यू करायला इथे येतो आणि नेहमीप्रमाणे तो अंगठे बहादूर सूर्या त्याच्यावर अंगठा देतो. हळू बोला, हळू बोला. येणार येणार, आमच्या शब्दाबाहेर नाही तो. तो नाही त्याचा बाप येईल. डॅडी, त्याच्या बापाचं नाही माहिती, पण ती बाया नाही आली पाहिजे. ती तुळजाचं मध्ये आली ना तर गडबड होऊ शकते. चिरंजीव, शुभ बोल रे. नाऱ्याचा मांडवायला लागली आग, जरा शुभ बोला की. आणि आम्ही काय आज उतरलोय का मैदानात? कोणी बी यावं आम्हाला चितपट करावं? आमच्या प्लॅन बरोबर उरफाटा प्लॅन बी रेडी असतो. नाही तर फोन लावा त्याला. हे बघ, डॅडींचाच फोन आहे. हा डॅडी, बोला की. हाय जावे बापू, वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय लग्न झालं तर आम्हाला विसरले जावई बापू, नाही का? अहो नाही ना डॅडी, फक्त कधी देवाला विसरतो का? नाही ना, मी तुमच्याकडेच येत होतो. एकटेच येत आहे का जोड्याने येत आहे? नाही नाही, एकटाच येतोय मी. या. हा, लगेच आलो. हा. तू जा, तू घरात लावर, तर मी लगेच येतो. जाऊ. पण मी सोंटी वाचून खोकला गेला. एकटाच येतोय नंदी बैल. काय आमच्या लेकीचं नशीब आहे बघा. नवरा तिचा आणि आम्ही आमच्या गाडीत जंपलाय. आता नंदी बैल येणार, अंगठा लावणार, आमचं काम होणार. अडाणी पोरगा बघू 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 बघू, हाती भिकेचा वाडगा बघू 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 बघू. माझ्या नवऱ्यावर डॅडींनी काय जादू केली हे कळत नाही. पण जरा वेळ जाऊ दे सूर्या. तुला तो माणूस किती खोटारडा आहे, स्वार्थी आणि वाईट आहे हे कळेल. अरे बर्थडे आहे भावाचा, आपल्या जिगरी वाघाचा. बर्थडेच्या शुभेच्छा दादा. हॅलो, सॉरी सूर्या घरीच फोन विसरून गेलाय. तो आल्यावर तुमच्या शुभेच्छा देते मी त्याला. अयो, वहिनी, सॉरी सॉरी. अहो ते फोन लावला आणि गडबडीत बोलायचं चालू केलं बघा. पण दादाला सांगा शिंद्यांच्या शंतनून फोन केलता म्हणून, विसरलेला नाही तो तुझा बर्थडे. हो हो, चालेल. थँक्यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा. थँक्यू. सूर्या माझ्याकडे फोन विसरून गेलाय, तो आल्यावर सांगते मी त्याला. हो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा. थँक्यू थँक्यू. सूर्य आला ना की मी त्याला सांगते, तुमच्या शुभेच्छा देते. हो हो हो, चला. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा. थँक्यू थँक्यू. सूर्य फोन माझ्याकडे विसरून गेला, तो आला की तुमच्या शुभेच्छा देते मी. हो हो हो, चला. धानू, अगं किती फोन येत आहे, मी कंटाळले बाबा आता. वहिनी, दादा म्हणजे तुला काय साधा सुद्धा माणूस वाटला वय? अगं गावातले लोक ना त्याला लई मानतात बघ. दरवर्षी का नाही त्याचा बर्थडे म्हणजे आपलं घर का नाही ते कॉल सेंटर असतं ना, ते होऊन जातं. वा. हे बघ, पुन्हा कॉल आला. धानू, एक काम कर ना, तू फोनवर आता बोल, मला ना काम आहेत, मी लगेच करू ना. नाही, मला अभ्यास करायचा आहे ना. मी अभ्यास नाही केला की तुम्ही लोकच मला ओरडता. त्यापेक्षा मी जाते, तू काम नंतर कर की. तू फोन उचल, मी येते. बर, ठीक आहे. थांब. अरे माहिती तुझं लग्न झालं या, आमच्यासाठी थोडी वेळ नाही. पण आहे ना, किमान आजच्या दिवस तुझा वाढदिवस आहे ना, आज तरी वेळ काढ आमच्यासाठी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे असं काय नाही बाबा, डॅडींकडे चाललोय. चल येतो. सूर्या, काल जे झालं ते लय वाईट झालं बघ. असं व्हायला नाही पाहिजे होतं. अरे सगळ्यांनीच तुझ्यावर संशय घेतला. अरे आमचंच चुकलं बघ सूर्या. झालं ना आता, मी आलो ना, सुटलोय ना, मिटलंय ना, मग नका काळजी करू. चल. हा या. मालक, शोभा काय म्हणते, हवा पाणी? माझ्या सुनेच्या बाबतीत एक बी वावगा शब्द ऐकून घेणार नाही, मी सांगून ठेवते. झालंय तरी काय तुम्हाला आज? तू गप ग. किती केलं तरी तू ह्यांचीच भाची म्हणल्यावर ह्यांचीच बाजू घेणार. आणि सगळं तुमच्या बायकोवर आलं बघा. त्यांचं मरू दे. त्यांच्याकडे बघतो. अय, आधी तुझ्याकडे बघू दे की. हा, कुठं राहिला नंदी बैल? आजवर एवढा वेळ कधी लावला नव्हता यांनी. आमच्यावर काय एवढे वाईट दिवस आले का? या भिकारड्याची वाट बघायला लागते आम्हाला. ती तुळजा आहे ना, मांजरासारखी आडवी गेली असणार आहे त्याची. आम्हाला म्हणाला लगेच निघतो म्हणून. ए छत्री, नंदी बैलाला फोन लाव, त्याला म्हणा डॅडी वाट बघतात तुझी, लवकर ये. लावतो. हा. हो, थँक्यू. हो, मोबाईल माझ्याकडे, तो आला की सांगते ना. हो हो. तात्या मामा, तात्या मामा, मला तुमच्याशी ना महत्वाचं बोलायचं होतं. मग बोल की पोरी, बोल. तात्या मामा, मला सगळं खरं जाणून घ्यायचंय. सूर्याची आई म्हणजे माझ्या सासूबाई, त्या घर सोडून का गेल्या? अगं सुनबाई, कशाला भूतकाळाची खपली उकरून काढतेस? हा, अगं आज सूर्याचा वाढदिवस आहे ना, किंवा आनंदात असेल मग विषय काढूस. तात्या मामा, मला हे सगळं कळणं खूप गरजेचं आहे. हो, असं समजा की हे मी सगळं सूर्यासाठीच करते. तात्या मामा, सूर्याच्या मनात आईबद्दल खूप राग आहे हो. आणि मनात हा राग एवढे वर्ष धुमसत ठेवणं हे त्याच्यासाठी चांगलं नाही, हे आपल्या घरासाठी चांगलं नाही. प्लीज मला सांगा ना, सूर्य आणि सूर्याच्या आईचं नातं कसं होतं? त्या कशा होत्या? प्लीज सांगा. सुनबाई, अगं कधी कधी भूतकाळ मनाच्या तळघरात बंद करून ठेवलेला चांगला असतोय बघ. आणि ते मनाचं तळघर आगीनं धुमसत असेल तर त्या भूतकाळाला बाजूला ठेवलेलं चांगलं ना. अरे सूर्या मर्दा, अरे का कुठं आहेस तू? एक तो वकील साहेब बी खोळांबल्यात. हा तुझा अंगठा घ्यायचा आहे, ये लवकर. वकील? अंगठा घ्यायचा? तात्या मामा, मला ना एक अर्जंट काम आलंय, आपण या विषयावर बोलू नंतर. चला.
उरलेला केक ना आपण त्याला कापायला लावू. हा आणि कालचं उरलेलं सगळं सेलिब्रेशन ना आपण आज साजरं करू. हा मी बघ ना, मी त्याच्यासाठी पोस्टर बनवलंय. धनु अगं काय लिहिलंयस तू हे? हॅपी बर्थडे. बर्थडे झालंय, स्पेलिंग चेंज कर, मी आले लगेच. अगं पण ऐक, एवढ्या गाईत कुठं गेली? हॅपी बर्थडे माझ्या लाडक्या सूर्या भाचा. मामा काय झालं तुला? एवढूसा होतास रे, एवढूसा. तेव्हापासून तू माझ्या अंगा खांद्यावर खेळायचा. तेव्हापासून तू तुझ्या बहिणीची काळजी करायला लागलास. तुझ्यासाठी मी तुला विचारलं ना काय पाहिजे का, तर तू नाही म्हणायचास. सगळं बहिणींसाठी मागायचास. पण मला माहित आहे, तुला काय आवडायचं ते. पप्पानी तुझ्या आणि कुल्फीच्या लय स्टोऱ्या सांगितल्या. एकदा तू पळत होता आणि तुला ठेच लागली आणि तू पडला, पण कुल्फी नाही पडू दिली. पप्पा तर तुझी ऍक्शन बी करून दाखवायचे. सूर्या, आजचा तुझा हॅपी वाला बर्थडे का नाही, आपण कुल्फी खाऊन साजरा करायचा. मामा मला डॅडींकडे लगेच पोहोचायचं. हा मी जातो आणि मग परत येतो. काय जाऊ दे मला. हॅलो पक्या दादा, मी तुळजा बोलते. मला ना अर्जंट बाहेर जायचं. तुम्ही प्लीज तुमची रिक्षा घेऊन मला घ्यायला येऊ शकता का? हा वहिनी, आहो मी गावात नाही आता, मी बायकोच्या भावाच्या लग्नाला आलोय. अरे बापरे, बरं ठीक आहे. आता मी कशी जाऊ? मला तिथे जाणं फार गरजेचं आहे. या लोकांनी सूर्याचा अंगठा नक्की कशावर घेतला असेल? जाऊन येतो चल. कुल्फी नको ना, मी तुझ्यासाठी जेवण बनवले. चल घरी चला. मामा सांग की हिला, मी येतो की परत. अरे मला जायचंय तिकडं. तुला माहिती ना दर वाढदिवसाला औक्षण केल्याशिवाय मी काय खात नाही म्हणून. अरे तुझ्यानं घरी गाजराचा हलवा केला तो पण खाल्लेला नाही मी. हळू की हळू. गाजराचा हलवा कशाला खायचाय तुला? मी तुझ्यासाठी कंदी पेढे करतो. डॅडींकडनं लगेच आमच्या घरी ये. बरं बाई येतो. आधी जाऊ तरी दे मला. हा जाऊ. हळू जा. सोनियाच्या ताटी उगवल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ राया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. कसलं मन लावून काम करणं चाललंय. हा दादाच्या बड्डेची तयारी चालली का? मला एक गोष्ट सांग, माझा बड्डे कधी असतो माहितीये का तुला? ए तेजू, सांग ना माझा बड्डे कधी असतो? आता तू जोवर सांगत नाही ना तोवर मी हितनं हलणार नाही. हे बघ, आजकाल पुरी आहेत ना, पुरी महिन्याला बड्डे साजरा करतात. म्हणजे कसं, आज पहिल्याच दिवशी भेटलोय केला बड्डे साजरा, उद्या काहीतरी भेटून बसलोय केला बड्डे साजरा. आणि तुझं हे असं आहे की तुला माझा बड्डेच माहित नाही, आणि मी तुझा नवरा आहे तरी तुला अजिबात माझ्याबद्दल काहीच माहित नाही. हे बघ कसं आहे माहितीये का तेजू, तुला प्रत्येक गोष्ट माझ्याबद्दल माहिती पाहिजे. जसं की ना माझ्या आवडीचा हिरो, माझ्या आवडीची हिरोईन, माझ्या आवडीचा पदार्थ, माझ्या आवडीचा रंग, सगळं 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 माहिती पाहिजे. त्याच्या आधी माझा बड्डे कधी असतो ते मला सांग. 12 फेब्रुवारी. आवाज चढवून माझ्याशी बोलायचं नाही, भांडायचं बी नाही, सांगून ठेवते. मी तुमच्यापेक्षा लहान आहे म्हणून काय तुमचंच ऐकून घ्यायचं का कायम? आता सूर्या तुमचा भाचा आहे म्हणून काय झालं? स्वयंपाक काय आज बनवत्या का मी? कसा करायचा कसा नाही एवढं कळत नाही मी मला. होय माहितीये तुला सगळं कळतंय ते, पण काय दोन गोष्टी अरे काय चाललंय तुमचं सकाळ सकाळ? या आपल्याकडे वकील साहेब आलेत, काय कळतं का? हा काय झालंय काय नेमकं सांगाल का मला? सूर्या येणार आहे का नाही म्हणून त्याच्यासाठी शिरा बनवायला घेतला होता मी. बर मग तर ह्या बघा की, ही घालू नको ती टाक, ती घालू नको ही टाक. नुसतं माझं डोसकं फिरवायला लागल्या त्या. डोकं फिरवलं काय वाटलं ते काय सांगतीस ग मालक? म्हणजे काय आहे,
की सूर्याला जरा कमी गोड आवडतंय की नाही, म्हणून मी फक्त हिला काय सांगत होते की बाई शिऱ्यामध्ये 4च चमचे साखर टाक. आता ह्यात काय चुकलं माझं सांगा की. अगं कसं आहे, सूर्या माझा भाचा आहे, त्याला काय आवडतंय काय नाही हे मला चांगलं माहिती आहे. बघितलं मला, माझा भाचा आहे असं म्हणून म्हणून नुसतं मला फरक असल्याची जाणीव करून देते त्या. ही सून आल्यापासून तर माझी सून असं करायला लागले ते नुसतं. माझ्या मनाला काय वाटल काय नाही ह्याचा काही विचारच नाही अजिबात हसली. तर तुला विचार करतेस का माझ्या मनाला काय. शालन मॅडम, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही शिरा करा. तुम्हाला करायचंय तसा करा. हा? आणि मला मॅडम, तुम्ही माझ्याबरोबर तुम्ही दुसरं काहीतरी काम करा. हा? चला तुम्ही तशा ठीक असतात बा. आज काय झालं कोणाच ठाऊक. आता घर म्हणलं की भांड्याला लागायची. हो चालायचंच. आमच्याही घरी सासू सुनांचं असंच चालू असतं ना. आपण काय करायचं, या काळाने ऐकायचं आणि या काळाने सोडून द्यायचं. सोडून चालायचं नाही, काहीतरी तोडगा काढावा लागणार. ए छत्री, अरे कुठं आहे तुझे सूर्यकांतराव? अरे माफ करा डॅडी, माझ्या मग वाट बघायला लागली तुम्हाला. अहो ती वाटेत माणसं भेटलेली सोडतच नव्हती. कसा बसा निसटून आलोय माझ्या देवाचं दर्शन घ्यायला. अहो, आम्ही कसले देव, आम्हाला देवासारखा जावई मिळालाय. तुमच्या आयांना सांगा जावई बापू आलेत म्हणा. हा चला या. ऐक ना, बोल ना तुळजाताई. मला ही सायकल मिळेल का? मी पटकन आणून देते. अगं एवढं काय तर, हे घे. थँक्यू. दादा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अक्षवंत हो. अक्षवंत तर होच, पण माझं बी आयुष्य तुला लागून दे. आहे का? दाजी, हॅपी बर्थडे. सुखी राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सूर्यकांतराव उर्फ जावई बापू. डॅडी, तुमचं आभार कसं म्हणू तेच कळणं झालं बघा. तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या, बाकी काय नको म्हणू. हे तर आहेतच आणि कायम राहतील. आता तुम्ही जरा तुमची कामं करा. हा, भांडू नका. चला जावई बापू, दरवर्षीप्रमाणे वकील साहेब आले, त्यांना कुठं पुण्याला जायचंय बा. महत्वाचं काम उरकून टाकू. चला चल या. चल या जावई बापू, या या या. वकील साहेब आले, जावई बापू आले आमचे. हॅपी बर्थडे सूर्य सर. आभारी. या. या. सूर्या, प्लीज कुठेही अंता देऊ नको. प्लीज मी येईपर्यंत थांब. ती माणसं चांगली नाहीये, ते तुला कशा ना कशात तरी अडकवतीलच.
प्लीज सूर्या अंगठा नको देऊस.